नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. रविवार म्हणजे गेल्या 7 दिवसात घडलेल्या पॉझिटिव्ह, इन्स्पायरिंग आणि लाईफ चेंजिंग अपडेट समजून घेण्याची अशी सुंदर संधी आहे. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय. भारतामध्ये पाऊस म्हणजे फक्त एक ऋतू नाहीये, तो आपल्या शेतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि लाखो कुटुंबांच्या आशेचा असा आधार आहे. या आठवड्यामध्ये मान्सूननं भारताला एक आनंदाची अशी भेट दिली आहे. जुलै महिन्यामध्ये देशात जवळपास नॉर्मल रेनफॉल नोंदवला गेलाय. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये, विशेषतः पुणे, मुंबई आणि आसपासच्या परिसरात चांगला असा पाऊस झालाय. अनेक धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. शेतकऱ्यांमध्ये नव्या हंगामाबद्दल आशावाद निर्माण झालाय. काही भागांमध्ये मात्र अजून पावसाची गरज आहे. आता कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतानं शानदार कामगिरी करत एकूण 39 पदकं जिंकलेत. यामध्ये 13 गोल्ड, 17 सिल्वर आणि 9 ब्रॉन्झ मेडल्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त अशी कामगिरी करत 7 सुवर्ण पदकं जिंकलेत. महिला खेळाडूंनी सुद्धा आपल्या मेहनतीनं आणि आत्मविश्वासानं देशाचं नाव उंचावलंय. ॲथलेटिक्स, जुडो, वेटलिफ्टिंग अशा अनेक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार प्रदर्शन केलंय. ही फक्त पदकांची संख्या नाहीये, तर भारतातल्या मेहनत, शिस्त आणि नवीन पिढीच्या आत्मविश्वासाची गोष्ट आहे. त्यांच्या या सक्सेसमध्ये गुरूंचं मार्गदर्शन, मग त्यात अगदी सगळेच आले, अगदी परिस्थिती सुद्धा, हजारो तासांचा सराव, पुन्हा उभं राहण्याची तयारी आणि म्हणूनच हे सगळे खेळाडू यशस्वी झाले. फ्रेंड्स, वय फक्त हा आकडा असतोय हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय भारतातल्या युवा स्क्वॅश स्टार अनाहत सिंग हिनं. तिनं वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या स्क्वॅशच्या इतिहासामध्ये पहिली विश्वविजेती होण्याचा मान मिळवलाय. फायनलमध्ये तिनं इजिप्तच्या खेळाडूवर सहजरित्या विजय मिळवून जगभरामध्ये भारताचा तिरंगा फडकावला. इमॅजिन, इतक्या कमी वयामध्ये जगातल्या सर्वोच्च स्तरावरती विजय, सन्मानाची आणि गर्वाची खरं तर बाब आहे. क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भारतानं ICC T20 रँकिंग्समध्ये अव्वल स्थान मिळवलंय. युवा खेळाडूंना सातत्यानं संधी मिळतेय, नवीन टॅलेंट पुढे येतंय आणि भारतीय क्रिकेटचा भविष्यकाळ अधिक मजबूत होताना दिसतोय. आज भारताकडे अनुभव आहे, तरुण ऊर्जा आहे. हीच भविष्यातली उद्या मोठी अशी शक्ती होईल असं वाटतंय. आपल्या वापरातल्या अनेक गोष्टी देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा दाखवत असतात. या आठवड्यामध्ये अनेक सकारात्मक आकडे समोर आलेत. ऑटो सेल्समध्ये चांगली वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्सचा स्वीकार वेगाने वाढताना दिसतोय. डिजिटल क्षेत्रामध्ये नवीन विक्रम नोंदवताना दिसत आहेत. हे सगळं काय सांगतंय? देश सुरक्षित आणि मजबूत व्हायचा प्रयत्न करतोय. लोकांची डिजिटल सुरक्षितता आणि ज्ञान वाढत चाललंय. उद्योगांमध्ये हालचाल आहे. जेव्हा हे सर्व घडतंय तेव्हा नवीन रोजगाराच्या संधी वाढतात, उद्योग वाढतात, इनोव्हेशन वाढते आणि सामान्य नागरिकांसाठी सुद्धा नवीन संधी निर्माण होतात. जगभरातून सुद्धा काही अशाच आशादायक घडामोडी समोर आल्यात. पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्बन कमी करण्यासाठी नवीन संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये वन्यजीव संवर्धनामध्ये यश मिळालंय. जागतिक स्तरावरती भूक कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये सुद्धा सकारात्मक असे परिणाम दिसायला लागले. आरोग्य, विज्ञान, पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांमध्ये मानव योग्य दिशेनं प्रयत्न करतोय असं चित्र दिसतंय. या सगळ्यामध्ये खरं तर एक समान गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे प्रोग्रेस हॅपन्स इन मेनी डिफरंट वेज. कधी चांगल्या पावसाच्या स्वरूपात येते, कधी खेळाडूंच्या पदकांमध्ये, कधी विद्यार्थ्यांच्या मेहनतीत, तर कधी विज्ञानाच्या नव्या शोधांमध्ये. मोठे बदल हे नेहमी छोट्या सकारात्मक पावलांनीच सुरू होतात आणि खरं बघितलं तर अशा पावलांनी प्रगल्भ भारताची आणि पर्यायानं मानवाची एक चांगली अशी वाट तयार व्हायला लागली. मित्रांनो, आता आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो संपलाय. आजच्या संडे स्पेशल मधल्या विच स्टोरी इन्स्पायर्ड यू द मोस्ट? मान्सून, कॉमनवेल्थ गेम्स, क्रिकेटमध्ये काही, अनाहत सिंग का आणि काही देशाचा विकास, बऱ्याचशा गोष्टी आज आपण ऐकल्यात. तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. निरोप घ्यायची वेळ आली आता. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.